शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील. तर आपण बघणार आहोत टरबूज व खरबूज अन्नद्रव्य आणि खत व्यवस्थापन 60 दिवसामध्ये 70 दिवसामध्ये अतिशय खादाड पीक म्हणजे कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पादन प्रति एकर देण्याची क्षमता असलेलं पीक आहे आणि त्यामुळे याला पाण्याची तर नितांत आवश्यकता आहेच आहे, पण त्या बरोबर उत्तम न्यूट्रिएंट मॅनेजमेंट उत्तम खत व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. खत व्यवस्थापन 60 ते 70 दिवसाचं पीक आहे. 20 दिवस नर्सरीतलं नियोजन मी तुम्हाला सांगितलंय. नर्सरीमध्ये फर्टिगेशन जिथून तुम्ही रोपं घेणार आहेत ते सगळं फर्टिगेशन करणार आहे. पण बेसल डोस याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. 60 दिवसात 30 टन 40 टन टार्गेट आपण एका एकरचं ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस त्या जमिनीतनं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हे बेसललाच होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कितीही तुम्ही फर्टिगेशन केलं ते त्या पिकाला मिळतच नाही, सगळं पुढे जाणार आहे. बेसल डोसमध्ये पहिला पर्याय मी तुम्हाला दिलाय 10-26-26 150 किलो 3 बॅग, ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल कंपल्सरी 20 किलो, रिलीजर 5 किलो, मायक्रोडील किट 23 किलो. जर NPK कॉन्सोजी मिळालं तर 40 किलो ते नक्की टाका. हे जर मिळालं तर रासायनिक खतांची क्वांटिटी म्हणजे 10-26-26 ची क्वांटिटी तुम्ही 40% 50% कमी करा. 75 किलो किंवा 100 किलोवर डायरेक्ट आणा. पण हे मिळालं तर, जर हे नाही मिळालं तर बाकी सगळं तुम्ही घ्या. हा सगळा मिक्सचर करून तुम्हाला बेडमध्ये मिक्स करायचं आहे, माती ॲड करायचं आहे. बेड डबल लाईन घेणार असाल तर संपूर्ण वरचा जो टॉप राहणार आहे बेडचा 2.5 फूट 3 फूट किंवा 2 फूट त्या टॉपवर माती ॲड आपल्याला करायचं आहे आणि मल्चिंग झाकून ड्रिपने बेड चांगला ओला करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा पर्याय DAP 150 किलो, MOP 75 किलो, ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल 20 किलो, रिलीजर 5 किलो. जर NPK कॉन्सोजी मिळालं 40 किलो ते घ्या. ते घेतल्यानंतर DAP डायरेक्ट तुम्ही एक बॅग कट करून टाका. 50 किलो DAP ची बॅग कमी करायची. पोटॅश तुम्ही 75 किलोच्या ऐवजी फक्त 50 किलो घ्या. तो सुद्धा तुम्ही 30% या ठिकाणी कमी करा मिळालं तर, नाहीतर क्वांटिटी एवढीच घ्या. हा मिक्स करून हा दुसरा पर्याय दिलाय. सुपर फॉस्फेट शक्यतोवर वापरूच नका. एक तर 10-26-26 किंवा DAP हाच कॉम्बिनेशन घेण्याचा प्रयत्न करा. मल्चिंग पेपर अंथरून झाल्यानंतर लगेच बेड ओला करताना जर तुम्ही रोपांची मूळ प्रक्रिया करणार नसाल, म्हणजे रोपं जर त्या मी जे सोल्युशन तुम्हाला सांगितलं त्याच्यात जर तुम्ही बुडवले नसतील तर ट्रायकोगार्ड 1 किलो, NPK कॉन्सो 1 लिटर, व्हॅमिझोन 100 ग्राम, गूळ 2 किलो 200 लिटर पाण्यात मिक्स करा, भिजत ठेवा आणि बेड ओला करून घ्या लागवडीपूर्वीच. जर तुम्ही रोपं बुडून घेणार असाल तर हे काम करण्याची आवश्यकता नाही, असं शेड्यूलमध्ये पण मेन्शन करा. लागवडीच्या 12 दिवसानंतर एक अमृत किट 3-19-3 किलो ग्रोथ चांगली होण्यासाठी स्टार्टर ग्रेड आपल्याला या ठिकाणी द्यायची. प्रति एकर ड्रिपने सोडा. शक्यतोवर ज्या लोकांची लागवड जानेवारी 15 पर्यंत होणार आहे अशा शेतकऱ्यांनी सकाळच्या वेळेस ड्रेंचिंग करण्याचा प्रयत्न करा. एकदम अर्ली इन द मॉर्निंग 5, 6, 7, 8, 9 पर्यंत. त्यावेळेस पाणी थोडंसं गरम असेल. 15 दिवसानंतर कॅलनेट 3 लिटर, मायक्रोडील लिक्विड 3 लिटर प्रति एकर 150 लिटर पाण्यामधनं द्यायचे साधारण 15 दिवसानंतर. 18 दिवसानंतर जर ग्रोथ कमी वाटत असेल तर युरिया 5 किलो किंवा 10 किलोपर्यंत तुम्ही जाऊ शकतात. ग्रोथ भरपूर असेल तर हे काम करण्याची आवश्यकता नाही. वाढ कमी असल्यास किंवा 19-19 3 किलो प्रति एकर ड्रिपमधून द्यायचे. हे देताना फक्त वेलाची जर लेंथ आपल्याला चांगली असेल तर हे काम स्किप करायचं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून वाढ कमी असल्यास असं मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. साधारणतः 25 दिवसानंतर रोपं जर तुमची नर्सरीमधनं बरोबर 21 दिवसाची असतील तर ट्रान्सप्लांट केल्यानंतर 25 दिवसापर्यंत तुम्हाला कुठंतरी एखादं फूल दिसेल. त्याच वेळेस मक्षिकारीचे सापळे आपल्याला लावून घ्यायचे जे पुढचे 40 दिवस आपल्या पिकाचं संरक्षण करणारे फळमाशीपासून. रोपं जर 12-15 दिवसात तुम्ही नर्सरीतून उचलून आणले असतील तर तुम्हाला 30-35व्या दिवशी फ्लॉवरिंग पहिलं फूल दिसेल. त्यामुळे माझ्या शेतात फ्लॉवरिंग लेट का येतंय तर नर्सरीतली रोपं लवकर उचलून आणली किंवा ट्रान्सप्लांट केलं आणि 15व्या दिवशीच फूल चमकायला लागलं म्हणजे नर्सरीत जास्त दिवस रोपं होती. हे तुम्हाला लगेच ओळखता येईल. तर एक अंदाजे टाईम मी दिलाय 5 ते 7 दिवस. हा टाईम बदलू शकतो. याला पर्याय नाही, याला तोड दुसरा ट्रॅप नाही. फक्त 5 ते 10 रुपयासाठी म्हणजे एका एकरचे 100 रुपयासाठी शेतकरी साधे ट्रॅप आणतो आणि त्या ठिकाणी आपल्या कलिंगड आणि खरबूज पिकाचं 40 ते 50% नुकसान करतो. हा सगळ्यात डेंजर प्रॉब्लेम आहे कलिंगड आणि खरबूजमध्ये. मी या ठिकाणी ब्रँडिंग करत नाही मित्रांनो, परंतु मी पूर्ण भारतभर खूप मोठ्या प्रमाणावर हे ट्रॅप आमच्या कंपनीचे जातात आणि जिथेही जातात तिथे दुसरं विकलं जात नाही किंवा दुसऱ्या प्रॉडक्टचे तेवढे रिझल्ट येत नाही. म्हणून शक्यतोवर ओरिजिनल मक्षिकारी बघून घ्या. 25 दिवसानंतर 1261 5 किलो, फॉलिबिऑन 1 लिटर, ह्युमॉल गोल्ड 500 ग्राम भरपूर फ्लावरिंग येण्यासाठी ही महत्त्वाची आळवणी आहे. त्यावेळेस थोडासा
ब्रांचिंगचा स्पीड, प्रत्येक ब्रँचमधनं जास्तीत जास्त फूल येणे, फॉस्फरसची मात्रा त्या ठिकाणी जास्त मिळणे, सेटिंगला मदत होणे. लागवडीच्या 30 ते 40 दिवसात आपल्याला सेटिंगचा तो पिरियड आहे. 13-40-13 5 किलो मायक्रोडिल झिंक 250 ग्राम ड्रिपमधून सोडायचे. 36 दिवसानंतर बोरॉन प्लस कॅलनेट 5 किलो. प्रत्येक आळवणी करताना एक महत्त्वाचं काम आहे आणि ती अडचण तुमच्या शेतात येणार. त्या अडचणी मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी हे का सोडायचं हा प्रश्न आता विचारू नका, खाली कमेंट्समध्ये टाकू नका. हे काम केलं तर त्या अडचणी तुमच्या शेतामध्ये येणार नाही. हे प्रति एकर ड्रिपने सोडायचं आहे. ड्रिपने सोडताना नेहमी आधी औषध आणि त्याच्यानंतर कमीत कमी पाणी. जर पाणी जास्त गरज असेल तर आधी भरपूर पाणी देऊन घ्या, मग औषध सोडा. पण औषध सोडल्यानंतर खूप पाणी देऊ नका. ड्रेनेज खाली होऊ शकतो, लीच आउट त्या ठिकाणी होऊ शकतो. 42 दिवसानंतर फॉसिड 1.5 किलो, ह्युमॉल जेली 1 किलो प्रति एकर ड्रिपने सोडायचे. 45 दिवसानंतर 05234 5 किलो, फॉलिबियन 500 ml, मॅग्नेशियम 5 किलो. हलकी जमीन असल्यास मॅग्नेशियम तुम्ही या ठिकाणी वाढवा. इथून पुढे डायरेक्ट प्लॉट बसण्याची जी समस्या आहे ती ज्या ज्या ठिकाणी येते, मुरमाड रान, तांबडी माती, हलकी जमीन, चुनखडीयुक्त जमीन, त्या ठिकाणी ह्या पिरियडला मॅग्नेशियम थोडंसं वाढवायचं. 50 दिवसानंतर पोटॅशियम नायट्रेट 13-0-25 5 किलो, कॅलनेट 5 किलो प्रति एकर द्या. क्रॅकिंगची अडचण अजिबात येणार नाही, साईज चांगली पिकअप घेईल. 55 दिवसाला 0-0-50 8 किलो. जर पोटॅशियम शोनाईट घेतलं तर 8 किलो घ्या, 0-0-50 घेतलं तर 5 किलो घ्या. थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. जर 0-0-23 असेल, 0-0-23 8 किलो, 0-0-50 असेल तर 5 किलो प्रति एकर ड्रिपमधनं सोडा. ही कलर येण्यासाठी, टेस्ट येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आळवणी आहे. आणि यानंतरचं मागे मी जेवढ्या आळवण्या सांगितल्या त्यातली एखादी आळवणी तुमची टळली तरी चालेल, पण ही आळवणी टळू देऊ नका. लागवडीच्या 60 दिवसानंतर एकदम महत्त्वाचं काम, 72 तासाच्या आत, गॅरंटीने सांगतो, 72 तासाच्या आत साईज डबल होईल. के सर्च 300 ग्राम, साईज गेन 500 ml आणि ह्युमॉल गोल्ड 500 ग्राम हेच प्रॉडक्ट घ्या. मी बऱ्याच वेळा असं म्हणत नाही शक्यतोवर, पण याला बदलवू नका. ही आळवणी तुम्हाला टेप लावून ठेवा, टरबूजला आडवा. 72 तासानंतर टेपमध्ये तुम्हाला गॅप दिसेल, एवढी साईज इन्क्रीज करतो. ही सगळ्यात महत्त्वाची आळवणी आहे. साधारणतः 60 ते 65 दिवसाला ही आळवणी झाली पाहिजे. आता याच्यामध्ये जेवढं मी शेड्यूल दिलेलं आहे, हे शेड्यूल ज्याने बी लावलेलं आहे त्याने 20 दिवसानंतर सुरू करायचं बी लावल्यापासून, आणि ज्याने रोप लावलेलं आहे त्याने बिलकुल मी जसे दिवस दिलेले त्यावेळेस सुरू करा. याच्यात 10 ते 12 दिवसाचा फरक डिसेंबर लागवडीमध्ये पडू शकतो. जानेवारी-फेब्रुवारी लागवडमध्ये दिवस हेच ठेवले तरी सुद्धा चालतील. मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही हवं तर काढून घ्या. आणि हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे. काहीच नाही केलं तर एवढं काम तरी करा, नक्कीच तुम्हाला आउटपुट मिळेल. नर्सरीचा नंबर मी तुम्हाला दिला 80 67 74 92. या नंबरला फोन करून तुम्ही केळी असेल, पपई 786 असेल, 15 नंबर असेल, कलिंगडच्या सगळ्या व्हरायटी असतील, हे सगळं तुम्ही बुकिंग करू शकतात. हे जी मी माहिती तुम्हाला आज दिली, ही सगळी माहिती तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर हवी असेल, हे शेड्यूल हवं असेल, तर हा माझा पर्सनल नंबर आहे मित्रांनो, 75 0777 53 55. या नंबरला तुम्हाला फक्त टरबूज किंवा खरबूज एवढं फक्त लिहून पाठवायचं आहे. जे पीक पाहिजे असेल, मका पाहिजे असेल मका लिहा, हरभरा पाहिजे असेल हरभरा लिहा, पपई पाहिजे असेल पपई लिहा, फक्त एवढा शब्द लिहायचा आहे आणि ह्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे. 12 तासाच्या तुमच्याकडे शेड्यूल मिळून जाईल. तुमच्या शेतातली कुठलीही अडचण असेल, या नंबरला व्हॉट्सअपला फक्त फोटो टाका, फोन करू नका. 12 तासात तुम्हाला तुमच्या समस्येवर रामबाण सोल्युशन आमच्याकडनं नक्की मिळेल. यूट्यूबला पाटील बायोटेक हे चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.